अरे हसून जळवतो त्या लोकांना ज्यांना वाटतं ह्याला आपल्याशिवाय कोण नाही. अरे गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. चला. मेरा नाम रंगों भरी. ओके, तर मित्रांनो तुम्ही आता टेटेस क्रिएट बघितला. तसं तुम्हाला टेटेस क्रिएट करायचं असेल, आपल्या चॅनलवरती एकदम नवीन आला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. कोपऱ्यावरती तुम्हाला बटन मिळेल, ते तुमच्यासाठी असते. ओके, आणि हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलर्ट मशीन लागेल. आता अलर्ट मशीन कुठून घ्यायचं? टेलिग्राम डाउनलोड करून घ्या, तुमच्या मोबाईलवरती इन्स्टॉल करून घ्या, ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर आपला प्रोजेक्ट आता अशा पद्धतीने दिसून जाईल. आपला ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला असं पण दिसतं. आता माझं इंटरनेट बंद आहे म्हणून तुम्हाला असं प्रकार दिसेल. आता तुम्ही कालचं व्हिडिओचं बघू शकता, इथं मटेरियल मी टाकलेलं आहे. मटेरियल देखील मी प्रोव्हाइड करत असतो. मला कमेंट येते, दादा तुमचं मटेरियल डाउनलोड नाही, कारण का एरर असतात तिथं. म्हणजे खूप जण ते ड्राममध्ये हे करत असतात, त्यामुळे एरर असते. ओके, तुम्ही बेस्ट पर्याय टेलिग्राम जॉईन करा. बघू शकता इथं मी वर्जन इथं मी टाकलेलं आहे, बघू शकता इथं. ओके, तर ही तुम्ही वर्जन आहे ते डाउनलोड करून घ्यायचे. ओके, पुढचं वर्जन यूजपर्यंत तुम्ही डाउनलोड करून घ्या. ओके, डाउनलोड इन्स्टॉल केल्यानंतर असं बरोबर ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर बघू शकता आज 1 ते 2 मिनटाचा व्हिडिओ कसा एडिट करायचा शिकायचा आहे. आणि कालच्या भावाची कमेंट बघा. ओके, कालच्यामध्ये गुलाबी साडी ह्याच्या व्हिडिओमध्ये कमेंट आहे. ओके, बघून घ्या. बघून घेतल्यानंतर आता आपला प्रोजेक्ट ओपन करून घ्या. बिटमार्क आणि एरर येत असेल तर तुम्हाला मॅक्सिमल फाईलचा यूज करायचा आहे. मॅक्सिमल फाईल कसा करायचं, इकडं ह्याच्यावरती क्लिक करायचं. आता तुमचं इंटरनेट चालू असलं पाहिजे. ओके, आता त्याशिवाय तुमचं हे होणार नाही. इंटरनेट चालतं तर मी टेलिग्रामला अपलोड करत असतो किंवा ड्राईव्हमध्ये देखील तिकडं मॅक्सिमल देत असतो. तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल करून गेल्यानंतर अपलोड मॅक्सिमल फाईल ते क्लिक केलं. आता तुम्ही इथं डाउनलोड केल्यानंतर तुमच्या प्रकारे अशा परत येऊन जाईल. इथं कुठं इथं डाउनलोडमध्ये येऊन जाईल. अशी इथं आता मी परवाचा व्हिडिओचं घेतो. ओके, याच्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला इथं कंटिन्यू टाईमला येईल 100% त्यानंतर की तुम्ही आल्यानंतर हे करायचं. आता माझ्या प्रोजेक्ट मी ओपन करून घेतो. ओके, तर बघू शकता अशा बरं मी दिलं आहे, बीट लावून दिलं आहे. आता फक्त एकच फोटो तुमचा घ्यायचा. एक फोटो घेतल्यानंतर प्लस त्याच्या मीडियामध्ये जायचं. आता माझा फोटो इकडे घेतो, बघू शकता मी माझा फोटो एक ॲड करून घेतो मी. ओके, मी माझा फोटो घेतलेला, त्या फोटोवरती क्लिक करून 3 डॉट फिल कंपोज शेअर करायचा आहे. ओके, अशा परत जबरदस्त दिसेल. हा फोटो लास्टपर्यंत ओढून घ्या. घेतल्यानंतर आता या फोटोला प्रत्येक बीटमध्ये इथं प्लिस्ट करत चला. फोटोवरती क्लिक करा, प्लिस्ट करा मधल्या भागावर टच करून, नाहीतर इकडचं अलीकडचं दाबचला. ओके, तर अजूनही चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर करून घ्या आणि कमेंट टाकून घ्या मित्रांनो मैत्रिणींना. ओके, बघू शकता अशा परत झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इमेज आपण ॲड केलेलं आहे. ओके, आता काय करायचं आहे, तुम्हाला प्लस वरचं मीडियामधनं एक सेफ घ्यायचं आहे. 3 डॉट त्याच्या फिल कंपोजिशनवरती क्लिक, त्याच्या खालच्या एरियावरती क्लिक, कलर नन करायचा आहे. म्हणजे बॉर्डर स्टोकमध्ये आपण स्टोक होतो, स्टोक अनेबल करून व्हाईट करायचा आहे. थोडा इथं स्टोक वाढवायचा आणि याचं बॅकचं काय आहे ते देखील वाढवून एंडपर्यंत वाढवा. एंडपर्यंत वाढल्यानंतर जबरदस्त अशा पद्धती दिसून जाईल. आता प्लसवरती जावा, मीडियामध्ये जावा आणि आपला मी PNG एक दिलं आहे अशा परे. तर PNG ती ॲड करून घ्यायची. घेतल्यानंतर लास्ट पण PNG ओढून घ्या. ओढून घेतल्यानंतर आता इथं एका जागी कुठंतरी सेट अशा परे मूवमध्ये जाऊन थोडं इथं रिसाईज करा. ओके, तर रिसाईज केल्यानंतर बघू शकता इथं अशा पद्धती दिसून जाईल. आता इथं आपण एक तिरकी लावायची. तिरकी लावल्यानंतर इथं प्लस की लागून गेलेली आहे, काय अडचण नाही. इथं कट करायचं आहे. कट केल्यानंतर आता बघू शकता अशा पद्धती दिसून जाईल. आता आपल्याला इथे इफेक्ट्स अप्लाय करायचे. ओके, बॅक यायचं आहे. ओके, बॅक केल्यानंतर आपला सेक इफेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर अशा करायला तुम्हाला इंटरप्ट दिसून जाईल. जस्ट 1 नंबरचा इफेक्ट कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी इफेक्ट गेल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू घेता अशापर्यंत इंटरव्ह्यू दिसून जाईल. आता तुम्हाला आपल्या फोटोला 1 नंबरचा पेस्ट मारायचं. पेस्ट केला आणि इथं जायचं, आणखीन एक इफेक्ट टाकायचा. इफेक्ट्स ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. तुम्हाला इथं ब्लरमध्ये किंवा इकडे टाईप करायचं आहे. इथं तुम्हाला एस्पेरन वाबरीची इफेक्ट क्लिक करायचं आहे आणि ते स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून ते ओपन करून घ्यायचं आहे. स्टँडर्ड एक्सपोजर आहे तो मायनस करायचा आहे. ओके, आणि केल्यानंतर आता हा 1 नंबरचाच आपला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर हा आपला PNG देखील अप्लाय करून घ्यायचे, जेणेकरून अशा पारी इकडे बॅक कन वाढत असेल. इथं कट मारला का बाबा. ओके, अशा पारी कट मारल्यानंतर परत बॅक या. बॅक केल्यानंतर सेक ओपन करून घ्या. सेक इफेक्ट 2 नंबरचा इफेक्ट कॉपी केला. 3 डॉट कॉपी इफेक्ट आणि इथं हा लेअर देखील इथं प्लसचं प्रेस कॉपी लेअर करा. म्हणजे एका पेजात 2 कामं करून घ्यायचे आपल्याला. आता तुम्हाला ते इथं पेस्ट मारायचं. लेअर म्हणतो मी, लेअर पेस्ट करा. केल्यानंतर आता आपण कॉपी 2 नंबरचा इफेक्ट केला, त्याला एंडपर्यंत आपण फोटो ॲड केला आहे, त्याला पेस्ट मारा. मारल्यानंतर अशा परी पटापट मी लास्टपर्यंत करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या.
ओके, आपण लास्टपर्यंत केलेलं आहे. आता इथं काय करायचं तुम्हाला, इथे यायचं आहे. इथं आपण बरोबर बुकच्या 9.5% प्लस त्याच्या मीडियामध्ये जायचं. मी तुम्हाला व्हिडिओ दिला असेल हा 2 मिनिटाचा, तुम्ही व्हिडिओ ॲड करायचा. त्याच्यावरती इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. बिल्डिंग ऑप्शनल लाईटरून स्किन इफेक्ट द्यायचा आहे. दिल्यानंतर हा तितका थोडा कट करा. कट केल्यानंतर हा लेअरच कॉपी करा, म्हणजे व्हिडिओज कॉपी करा. एंडपर्यंत बीटपाशी अशा पर ठेवायचा आहे. ओके, आता इथं थोडं तुम्ही इथं वाढवू शकता, थोडं वाढवू शकता. इथं वाढवायचं काय अडचण नाही. ओके, तर बघू शकता मी इथं वाढवत आलेलं आहे. तुम्ही वाढवून घ्या. ओके, तर इथं देखील पेस्ट मारायचं आहे. इथं देखील ओके, पेस्ट मारल्यानंतर इथं आता तुम्हाला ते इथं तुमचा इंस्टाग्राम यूट्यूबला लोगो लावा असेल लावून घ्या. मी काय आता लावणार नाही. इथे एक्सपोर्टवरती क्लिक करून आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये एक्सिक्यूट करण्यास सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो आजच्या पुढचा कुठला व्हिडिओ कमी करा. तो पण बाकीच्या चॅनल बघा. तो प्रोएक्टर बनणार. तो जय हिंद, जय महाराष्ट्र.